मूर्तिकार यांना आता 700 ब्रासपर्यंत माती आणि लागणारी वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सोबतच वीज मंडळामध्ये जी फ्लाय ॲश आहे ती फ्लाय ॲश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। अनेक दिवसापासून कुंभार समाजाची ही मागणी होती की आमचा पारंपरिक व्यवसाय टिकला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे। आमच्या सरकारने आणि खास करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कुंभार समाजाला आश्वस्त केलं होतं की आमचं सरकार आपल्याला मध्य प्रदेश सारखी पॉलिसी देईल। काल आम्ही कुंभार समाजाकरता ही पॉलिसी आणलेली आहे आणि आता राज्यातील सर्वच कुंभार समाजांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्याकरता पुढे नेण्याकरता एक मोठी सवलत महसूल खात्याने दिलेली आहे। आता तिथले तहसीलदार आमचे अधिकारी आमच्या तिथल्या कुंभार समाजाचं रजिस्ट्रेशन करतील, सर्व परिवाराची नोंदणी करतील, त्यांना आय कार्ड देतील आणि त्या आय कार्डवर त्यांना आता 700 ब्रासपर्यंत माती जे वर्षभर त्यांना पुरवठा होईल, एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। मर्यादा किती आहे वर्षाची? कुंभार समाजाकरता जिथे जिथे मूर्तिकार मूर्तीसाठी उपलब्ध असलेली माती आहे, काही ठिकाणी मडके बनतात, त्या मडक्याकरता ती माती पाहिजे। जशी जशी त्यांना ज्या ज्या ठिकाणून माती पाहिजे त्या सरकारी जमिनीतनं, पाझर तलावातनं, जलसंधारण तलावातनं, मालगुदीर तलावातनं त्यांना उपयुक्त काय आहे कुंभार समाजांना, त्यांची कुठली माती शेवटी सर्वच माती काही कुंभार समाजाला चालत नाही। त्याचा एक स्पेसिफिक मातीची परीक्षण करावं लागतं। मूर्ती बनण्याकरता गणेशजीची मूर्ती आहे, नवरात्राची आई महालक्ष्मीची मूर्ती आहे, दुर्गादेवीची मूर्ती आहे। या सर्व आता पुढच्या काळामध्ये मोठा फायदा या महाराष्ट्रामध्ये सर्व मूर्तिकारांना, सर्व कुंभार समाजाच्या गावागावातल्या लोकांना होणार आहे। नाही, कुंभार समाज जसं मागणी करेल की आम्हाला माती उपलब्ध करून द्या, आम्ही माती उपलब्ध करून, आमचे तहसीलदार करून देतील। तहसीलदारांना जबाबदारी दिली आहे, कुंभार समाजाची मागणी नोंदवल्यावर त्यांना माती उपलब्ध करून द्यायची आहे। रेडी रेकनर संदर्भामध्ये महत्त्वाचं एक आदेश आहे। स्कायस्क्रॅपर बिल्डिंग, मोठ्या ज्या बिल्डिंग असतील आणि झोपडपट्टी यांना रेडी रेकनर वेगवेगळं असणार आहे। त्यामुळे SRA किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होतील आणि बिल्डिंगचे रेट सुद्धा कायम राहतील। रेडी रेकनर वेगवेगळं असेल झोपडपट्टी भाग आणि मोठे टावर मुंबई। राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, त्याची अनेक दिवसापासून मागणी होती, क्रीडाची मागणी होती, सर्वसाधारण जनतेची मागणी होती की समजा एक मोठी इमारत आहे, नागपूरला सेंटर पॉइंट हॉटेल आहे आणि बाजूला एक छोटं घर आहे, त्याच्या बाजूला एक झोपड्या आहेत, त्याच्या बाजूला काहीतरी SRA स्कीम आहे। तर आताची परिस्थिती काय आहे की 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर हा ग्रोस त्या ठिकाणी झोन तयार झालेला आहे, रेडी रेकनर झोन। जे सेंटर पॉइंटला रेट लागतात ते इतर सर्व भागाला रेट लागतात। जी उंच इमारत असेल, जी महाग इमारत असेल, त्याचे रेट सर्व भागामध्ये लागतात। आज परिस्थिती अशी आहे। राज्य सरकारने CTS वाईज, प्रॉपर्टी वाईज मायक्रो झोनिंग करून आता बिल्डिंगचा रेट वेगळा असेल, उंच इमारतचा रेट वेगळा असेल आणि गरीब माणसाच्या घराचा रेडी रेकनर वेगळा असेल। म्हणजे एक मोठा दिलासा राज्य सरकारने रेडी रेकनरमध्ये दिलेला आहे। एक आधुनिकीकरण स्वीकारलं गेलं आहे। MRC ॲक्टच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरांची मोजणी करणार आहोत। प्रत्येकाचं CTS कार्डच्या माध्यमातून वेगवेगळा त्या ठिकाणी मायक्रो झोन तयार करून वेगवेगळा रेडी रेकनर असणार आहे। त्यामुळं गरीब माणसाची, मध्यमवर्गीय व्यक्तीची आणि थोडा त्या ठिकाणी याची गळपेची थांबणार आहे। जो अवाढव्य रेडी रेकनर रेट होता तो कमी होणार। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या काँग्रेसचा उमेदवार नॉट रिचेबल होता, आता ऍडमिट करून घेतलं स्वतःला आहे। हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की आमच्या उमेदवारांवर दबाव आणला जातो। खरं तर मी तिथे पालकमंत्री आहे। हर्षवर्धन सपकाळांनी एक फोन दाखवा, त्याचा मोबाईलचा जरा डेटा काढून घ्या। कशाला करू आम्ही, काय गरज आहे? तिथे आमचं बहुमतच आहे, गरज काय पडतं आम्हाला असं करायची? जेव्हा निवडणुकीमध्ये आपले लोक सांभाळता येत नाही, जेव्हा आपला या ठिकाणी निवडणुकीचा पराभव ठरला आहे, तेव्हा असे वक्तव्य करतात। आधीच म्हटलं होतं निवडणूक लढू नका,
आधीच आवाहन केलं होतं की बाबा ही निवडणूक तुमच्या बाजूने नाही आहे, ही निवडणूक महायुतीच्या बाजूने आहे. सरसकट त्या ठिकाणी निवडणुकीचं सोंग केलं नसतं, चंद्रपूरमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती, यवतमाळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती. ऑलरेडी शेवटी मताचं महत्व आहे. त्यामुळं आताही अमरावतीमध्ये काही बिघडलं नाही. त्यांचा माणूस गेला कुठे तर फिरायला किंवा ऍडमिट झाला तर त्यांनी या ठिकाणी समर्थन जाहीर करून टाका. आता असं स्थिती आहे की अतुल लोंढे नगरसेवकांची बैठक देखील घेऊ शकत नाही. नागपुरात एक 36 नगरसेवक नागपुरात आहे. अतुल लोंढेंनी आतापर्यंत एकही बैठक नागपूर शहरातल्या नगरसेवकांची घेतली नाही. नागपूरच्या काँग्रेसच्या नगरसेवकाला कळताय ते बुद्धिमान आहेत. काय फायदा मतदान करून, काय होणार आहे, काय फायदा आहे गाड्या घोड्यांना संमेलन घेऊन. निवडणूक पराजय ठरलेला आहे आणि किती मतांनी पराजय होणार आहे. भाजपा महायुती 600 मताच्या वर आहे. 200 सव्वा 200 वर काँग्रेस आणि महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी पूर्ण एक बाजूने नाही आहे, त्यांच्यामध्ये फटाफूट आहे. त्यामुळे मला वाटतं की ही निवडणूक अनपोजदायक होती. जिद्द केली त्यांनी, आता जिद्द जे होईल ते होईल. अतुल लोंढे म्हणाले काल गोव्यामध्ये भाजपने आपले नगरसेवक निवडले आहेत. भाजप घाबरली आणि भाजपने आपल्या मतदाराचे फोन सुद्धा काढून घेतले आहे. आपल्या मतदारांना भाजप चोर समजले का असं त्यांचं? असं आहे, पहिलं आधी अतुल लोंढेंनी आपलं आत्मपरीक्षण करून आपले मतदार कुठेही चेक करा. भाजपच्या मतदाराची कशाला काळजी करता. भाजपचे मतदार आपापल्या पैशानी सर्वांनी 13,500, कोणी 18,000, कोणी 20,000 रुपये देऊन त्यांनी एक सहल आयोजित केली आहे. आणि साधारण त्यांनी कोणी विमानाने गेलं नाही, आपल्या आपल्या गाड्यांनी गेलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की निवडणुकीचा काळ आपण सर्व एकत्र आलो पाहिजे, ही पद्धती आहे. मागच्या वेळी माझ्या निवडणुकीला सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने फिरायला गेले. त्यामुळं बाहेर जाणं ही काही चांगलं आहे. संघटनात्मक आमचं या ठिकाणी समन्वय तयार होतो. जेव्हा 10-12 नगरसेवक आपला परिवारातलं सोबत घेऊन एकत्रितपणे राहतात तेव्हा एक पारिवारिक संबंध तयार होतात, एक रिलेशनशिप डेव्हलप होतं आणि त्यातनं अजून प्रगल्भता वाढतं. त्यामुळे मला असं वाटतं की याकरता आपले गेलेले आहेत, स्वतःच्या पैशाने आमचे नगरसेवक गेले आहेत. सुमित्रा पवार मुंबई ते दिल्ली 9 जूनला ज्या विमानानं प्रवास केला होता त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. 2 तास ते विमान उशिरानं उडलं होतं आणि ते विमान देखील बीएसएल कंपनीचं असल्याची माहिती समोर येते. नाही, मला याबद्दल माहिती नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन घोटाळ्याबाबत नाना पटोले यांनी 70 पत्र लिहिलेले आहे. ते म्हणतात की जय अंबे राईस मिल्सच्या बाबत पत्र लिहिले परंतु सरकार कारवाईच करत नाही असा आरोप आहे. नाना पटोले, हो. बरं, नाना पटोलेजींनी मला एक कॉपी द्यावी. मी याच्यात मंगळवारी कॅबिनेटच्या वेळी त्यांच्या जे प्रकरण आहे त्यात माननीय मुख्यमंत्र्यांकडून चौकशी लावण्याचा प्रयत्न करेल. नाही, जर त्यांनी मला दिलं सरकारकडे दिलं म्हणणं आहे, मला एक कॉपी दिली तर निश्चितपणे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांना मी देईल. निवडणुकीच्या येत होता त्याच्यामुळे मोठा प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होता. त्याच्यावर आता या सगळ्याच्या चर्चा निघण्यासाठी तुम्ही आणखी म्हणजे माफी देणार नाही. कुंभार समाजांना आता आम्ही पारंपरिक व्यवसायाला मजबूत केलं. आता कुंभार समाजाचे युवा मुलं जे व्यावसायिक बनणार आहे मोठे, त्यांना मदत करणार आहे, पॉलिसी आणणार आहे. आणि पीओपीच्या मूर्त्या असू नये आणि असल्या तरी त्यातून जास्त प्रदूषण होऊ नये, असल्या तर प्रदूषण होऊ नये. पण येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांना मी देईल. निवडणुकीच्या येत होता त्याच्यामुळे मोठा प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होता. त्याच्यावर आता या सगळ्याच्या चर्चा निघण्यासाठी तुम्ही आणखी म्हणजे माफी देणार नाही. कुंभार समाजांना आता आम्ही पारंपरिक व्यवसायाला मजबूत केलं. आता कुंभार समाजाचे युवा मुलं जे व्यावसायिक बनणार आहे मोठे, त्यांना मदत करणार आहे, पॉलिसी आणणार आहे. आणि पीओपीच्या मूर्त्या असू नये आणि असल्या तरी त्यातून जास्त प्रदूषण होऊ नये, असल्या तर प्रदूषण होऊ नये. जास्तीत माती असाव्या अशी भूमिका आमची आहे. पण ज्या पीओपीच्या आहेत त्यांना सुद्धा बिना प्रदूषणाने कशा तयार करते याची काळजी सरकार घेणार आहे. सर, हिंदी में जानना चाहिए मीनाक्षी नटराजन का फॉर्म रद्द होने के बाद सुप्रीम कोर्ट कांग्रेस ने लिया क्या राज्यसभा उम्मीदवार मीनाक्षी नटराजन को सुप्रीम कोर्ट ने दिया? ठीक है ना, उनका मूलभूत अधिकार है सुप्रीम कोर्ट जाना, हाई कोर्ट जाना. अब फॉर्म रिजेक्ट क्यों हुआ ये चुनाव आयोग देखते हैं और फॉर्म क्यों अच्छा नहीं भरा ये उम्मीदवार देखता है. तो फॉर्म गलती होगी उम्मीदवार देखेगा,
फॉर्म में अगर कुछ गलती हुई तो हाईकोर्ट देखेंगे, सुप्रीम कोर्ट देखेंगे. मोदीजींचा कार्यकाळ जो आहे तो जगभरातल्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांच्या कार्यकाळापेक्षा जास्त असेल आणि ऐतिहासिक असेल असं तुला का वाटतं? 140 कोटी भारतीयांनी मोदींचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि या भारताला विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि तो संकल्प लोकांना पटलेला आहे. लोक त्यांना साथ देत आहेत, जनता साथ देत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोदीजी हे जो आता 12 वर्षाचा कार्यकाळ आहे या उपर मी तुम्हाला एक सांगेल, जगातला सर्वात जास्त काळ आणि देशातला सर्वात जास्त काळ राहिलेले प्रधानमंत्री पुढच्या काळातही मोदीच असतील. मोदींचा रेकॉर्ड मोदी तोडू शकतील, खऱ्या अर्थाने दुसरे कोणी रेकॉर्ड तोडू शकणार नाही. संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की त्यांची भेट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमेरिकेमध्ये झाली होती. काँग्रेस पार्टीचे ते संजय राऊतला माहिती नाही, माझ्याकडे काही नाही. एक प्रश्न असा आहे, एनआयटी मध्ये काल आंदोलन झालं. भारतीय जनता युवा मोर्चानं काल एनआयटी समोर आंदोलन केलं. एनएमसी आणि एनआयटी मध्ये खूप घोळ आहे, भ्रष्टाचाराची तक्रारी होत्या. भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. त्यांची बदली पण तिथल्या अधिकाऱ्यांनी करता येत नाही, त्यामुळे खूप तिथले अधिकारी ऐकत नाही असं म्हणणं आहे. पालकमंत्री म्हणून एनआयटी एनएमसी नाही, मी त्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचं पत्र घेतो, काय आहे त्यावर योग्य कारवाई करेल. टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे. मला वाटतं की त्यांनी प्रायमरी निर्णय घेतलेला आहे की असं कंपल्सरी नाहीये, पण प्रताप सरनाईक जास्त सांगतो. पुन्हा